बघणार आहोत महाराष्ट्रभरातल्या वेगवान स्वरूपात। कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ भागात पाणी भरण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे। नदीची पातळी 40 फुटांवर पोहोचली आहे। पंचगंगेची धोका पातळी 43 फूट आहे। धोका पातळी गाठायला अवघं 3 फूट पाणी बाकी आहे। पंचगंगेच्या उगमस्थान असणाऱ्या प्रयाग चिखली इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडलेली आहे। पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहतीये, त्यामुळे 85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत। वाहतूक विस्कळीत झाली आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांसा खोऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे वारणा नदी आणि कांसा नदी यांचा संगम असलेल्या मालेवाडी गावा शेजारी रस्त्यावर पाणी आलं। 16 गावांचा संपर्क तुटला, त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना सतर्क रहा असं सांगण्यात आलंय। सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाला। तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। पावसाचा जोर आणखी वाढला तर तलावाची पाणी पातळी वाढणार आहे। कोयना धरणात 1,08,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे। धरणाचे दरवाजे 13 फुटांनी उघडण्यात आले। धरण सध्या 102 क्षमतेने भरलंय, त्यामुळे पाटण तालुक्यातील 53 कुटुंबांमधील 253 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। पुण्याच्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। एकतानगर भागात पाणी भरलं। मुळा-मुठा नदी पात्राबाहेर आली। नदीच्या प्रवाहात वाढ झाली। नदीकाठची अनेक मंदिरं पाण्याखाली गेली। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्क राहायला सांगितलं गेलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापुरातील भातसा धरणाचे 5ही दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले। पाण्याचा विसर्ग केल्याने भातसा नदीने पुलाची उंची गाठलेली आहे। दरम्यान पाऊस सुरूच राहिल्यास शहापूर मुरबाड पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। गावराई पाडा या ठिकाणी मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गेवराई पाडातील नवीन रेल्वे सुरळीत आहे, मात्र डोंगराचा भाग कोसळल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बदलापुरातून जाणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। यावेळी कार चालकांना कार सुरक्षित स्थळी पार करायला सांगण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली। ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सततच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतोय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचं आवर्तन सोडलं जात आहे, त्यामुळे तापी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे। तापी नदीला पूर आल्यामुळे अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे। पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदी पात्रात 39,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे, त्यामुळे दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट आणि महादेव मंदिर पाण्याखाली गेलं। अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार या तालुक्यातील शिरजगाव कसब्यातील मेघा नदीला पूर आला। पुराचं पाणी गावात आणि बाजारपेठेत शिरलं, मोठं नुकसान झालं। अमरावतीच्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली। नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर कडूंनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत ही मागणी केली। काही बातम्या बघूयात। चिपळूणमधील मिरजोळी गावातील भोरजेवाडीतील 50 ते 60 लोकांच्या जाण्या-येण्याच्या वाटेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सततचा मुसळधार पाऊस, त्यामुळे डोंगर हळूहळू ढासळायला सुरुवात झाली।
दरडीवरील घराला धोका निर्माण झालाय। घरात राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसला। महाडमधील शिवथरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। पावसामुळे कुंभे शिवथर इथला धबधबा म्हणजे शिवथरघ इथला धबधबा ओसंडून वाहत आहे। सातारा जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातून जाणारे अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले। धरणातून सोडण्यात आलेल्या 1500 क्युसेक पाण्यामुळे वेण्णा नदी ओसंडून वाहतीये। साताऱ्याकडून म्हसवे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे साताऱ्याच्या म्हसवे गावाचा संपर्क तुटला। गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आला। 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला। भामरागड बसस्थानक परिसरातील पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे। सगळीच धरणं बंधारे तुडुंब भरलेत। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्याच्या गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। वाशिमच्या गोभणीसह परिसरात पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतीला फटका बसलाय। पुरामुळे गेल्या 7 दिवसांपासून करडा गोभणी हा रस्ता बंद आहे। वाशिमसह नांदेड जिल्ह्यातील 350 गावांमधील 4,11,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालं। पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालं। या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी पाहणी केली। भरणेंनी दुचाकीवरून जात शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांना भरपाईचं आश्वासन दिलं।